आता सकाळपासून आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे मी म्हणणारी जी ही जाणीव आहे, ह्या जाणीवेची ओळख कोणी करून घ्यायची आहे? जाणीवेनेच. म्हणजे आपणच आपली ओळख करून घ्यायची आहे. एका बाजूने आपण आपली ओळख करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने समोर दिसणारी सर्व शरीरं जी जी दिसतात तिथे सुद्धा जाणीव रूपाने तेच तत्व कार्यरत आहे, हा बोधही तिथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्या ठिकाणी भान म्हणतो, आपल्या ठिकाणी अनुभवायचं म्हणजे भान म्हणजे अनुभव, की जाणीवच आहेस, हा अनुभव आहे आपला. तुमचा आहे की नाही? नाही तर गोंधळ व्हायचा परत कोणाचा. तर जे आपण आहोत जाणीवच आहे, हा आपला अनुभव आहे. समोर दिसेल त्यांचा अनुभव असो नसो, तुम्हाला माहिती आहे ती जाणीव आहे. कळलं की नाही? त्यामुळे त्याला जाणीव आहे, माहिती आहे की नाही माहिती याच्या विचारात अडकायचं नाही. तुमच्याकडनं तो जाणीवच आहे ह्या भावामध्ये त्याचं भलं व्हावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात घेण्यासाठी प्रयत्न केला. दुसरं गोष्ट काय केली? दुसरं काय सांगितलं? हां, जाणीव म्हणजे इन्व्हॉल्वमेंट नको. आता इन्व्हॉल्वमेंट नको म्हणजे नेमकं काय, असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडला. इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणजे काय करायचं? एखाद्या कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेल तर काम कसं करणार, हा प्रश्न येतो. माझेपणातून इन्व्हॉल्वमेंट नको. हे सगळं कार्य ईश्वराचं आहे, की परमेश्वराचं कार्य म्हणून प्रेमाने काम करा. आता बघा, आपण सद्गुरूंचं कार्य ज्यावेळेला सद्गुरूंचं कार्यक्रम मोठमोठे व्हायचे त्यावेळेस सगळे लोक सद्गुरूंचं कार्य ह्या अंगाने सगळे इन्व्हॉल्व. ते मीपणा होता पण त्या कार्यामध्ये मीपणा नसायचा. आलं लक्षात मी काय म्हणतोय? त्यामुळे सद्गुरूंचं कार्य जेवढं मोठं, भरपूर लोक आली, हे लोक आले की आपण काय सोडणार, बाबा छान चाललंय मोठं. ज्यावेळेला आपले ज्ञानेश्वर माऊली महोत्सव व्हायचे त्यावेळेला लोक किती कष्ट घ्यायचे, सगळं करायचे. कोणाला काही स्वतःचा फायदा त्याच्यात नसायचा किंवा पैसे मिळायला पाहिजेत, काही नसायचं. पण सद्गुरूंचं कार्य ह्याच्याने भारावलेली लोक होती त्या काळामधली. मी सांगतो ती काळामध्ये म्हणजे झपाटलेली, म्हणजे आम्ही त्या काळात झपाटलेले होतो. सद्गुरूंचं ज्ञान, बाकी दुसरं काय लक्षात येत नव्हतं. हे जे झपाटणं ही पण इन्व्हॉल्वमेंट आहे, पण ती कशी आहे? सद्गुरू स्मरणातली इन्व्हॉल्वमेंट आहे, लक्षात घ्या. ती स्वरूप स्मरणातली इन्व्हॉल्वमेंट ती वेगळी आहे. आता मला खूप पैसे मिळवायचे, मला मिळवायचे, ही माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही मिळालं तर मी निराश होणार, किंवा मिळालं तर मी एकदम खुश होणार आहे, बघ मी कसा कर्तृत्वान आहे. ही जी मीपणाची इन्व्हॉल्वमेंट आहे ती नको आपल्याला. आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे, हा पहिला पक्का सिद्धांत लक्षात ठेवायचा, की सगळं विश्वाचं जीवन परमेश्वराचं आहे. ज्याच्याकडनं हे सगळं एवढं सगळं होतं आहे, कसं प्लॅनिंग होतं आहे, कसं होतं आहे, असं जर विचार करायला तर डोकं गरगरेल आपलं. विश्वाचा हा अफाट पसारा जो चाललेला आहे तो अगदी नियमाने चाललेला आहे, असं नाही वाटेल तसं झालेलं आहे. वादळ पण नियमाने येतात, तुम्हाला ॲक्सिडेंट ते पण नियमाने होतात. आपल्यासाठी ॲक्सिडेंट असेल, अरे बापरे हे सगळं झालं, ते नियम काहीतरी घडले, त्या नियमाने ते घडलेलं असतं. इतकं परमेश्वरात तुम्हाला जे श्रद्धा असेल तर हे सगळं परमेश्वराचं जीवन आहे हे कळेल. संतांकडे हाच श्रद्धा होती की परमेश्वराचं जीवन आहे. त्यांच्याकडे संकट आली, त्यांच्याकडे काही खूप पैसे नव्हते, अडीअडचणी खूप होत्या, पण फक्त त्या परमेश्वराच्या स्मरणामध्ये त्यांचं जीवन आनंदाने ते जगले. तुकाराम महाराजांकडे काय ऐश्वर्य होतो? 2 वेळा कधी कधी जेवणाची ददात होती घरामध्ये. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते मुलं आणि बायकोला ते विषारी कंद खाऊन मृत्यू आला, इतकी वाईट परिस्थिती होती. पण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नव्हती. त्यांची इन्व्हॉल्वमेंट कुठे होती? परमेश्वराचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सामोरं जायची त्यांची एक वृत्ती होती आणि त्याच्यातून ते दुःखी नव्हते. आपल्याला वाटतं काय दुःखदायक घटना घडली, त्यांच्यासाठी ती दुःखदायक नव्हती. त्यांच्याकडे ती परमेश्वरी शक्तीचं कार्य आहे ह्या अंगाने पाहणं होतं. आलं लक्षात मी काय म्हणते? इन्व्हॉल्वमेंटमध्ये. म्हणून इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे, पण ती कशी? सगळं जीवन परमेश्वराचं आहे, माझं म्हणून काहीच नको आहे. तिथे मी माझं आलं की तिथे कुठेतरी अडचण येणार.
पण जेव्हा ईश्वरी कार्य म्हटलं की ते चालणारच, ते कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे आपल्याला एवढी श्रद्धा पाहिजे की परमेश्वराचं कार्य परमेश्वराच्या कार्यानं होतं. गोष्ट सांगतो मी, लक्षात घ्या. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं, तुम्हाला खरोखर वाटतं काय राम देतो? बरोबर आहे ना? हो म्हणाले, राम देतो ना. ते तेवढं श्रद्धेने म्हणाले. त्या साधकाने त्यांची परीक्षा बघितली. जर उद्या 100 माणसाने ते जेवण घालायचं असेल तर राम आणून देईल का? हो ना, देईल. उद्या तर उद्या चल, उद्या राम देईल आणून. त्यांची इतकी प्रचंड श्रद्धा आहे. ह्याला तर थोडा संशय होता म्हणूनच तो विचारत होता ना. दुसरा दिवस उजाडला, कसला थांगपत्ता नव्हता, काही नव्हतं. कोणी आणून 10 वाजले, 11 वाजले. आता 100 माणसं जेवण म्हणजे काय खाऊ आहे का? हो. हा म्हणाला, उगीच मनात त्याच्या विचार असेल, काहीतरी हे सांगतात होणार ना. 11:45 एक खटारा आला, त्या बैलगाडी तो घेऊन आला. त्याच्यामध्ये सगळं जेवणाची तयारी करून आला, भाजी बिजी 100 माणसांचं जेवण घेऊन आला. तो म्हणतो, मी संकल्प आला मला की आज काहीतरी त्यांचा वाढदिवस काहीतरी असेल, मला तेवढं लक्षात नाही, पण ते साठी मी आज इथे हे अन्नदान करायला आलोय. तोंडाकडे बघत असला. राम देतो म्हणतात ना, ते असं असतं, कळलं ना? पण प्रचंड श्रद्धा पाहिजे. आपली प्रचंड श्रद्धा सद्गुरू असेल तर जे असेल ते सगळं पार होऊन जातो आपण, खरं सांगायचं तर. पण आपण श्रद्धेत कधी कधी कमी पडतो. असं कसं, बुद्धी आहे ना आपली, ती बुद्धीमध्ये खड्डा छेद घालते मध्येच. असं कसं होईल? पण ज्याला प्रचंड श्रद्धा असते त्याला काही अडचण येणार नाही. म्हणून हे कार्य जे आपलं आहे, आपलं जीवन आहे, हे परमेश्वराचं आहे. इतकी प्रचंड श्रद्धा पाहिजे एक. आणि त्या प्रचंड श्रद्धेतून आपण परमेश्वराचे आहोत ही दुसरी प्रेमभावाची श्रद्धा पाहिजे की आपण परमेश्वराचेच आहोत. आणि त्यामुळे ही जी ईश्वरी शक्ती आहे, परमेश्वर आपण ईश्वर आहोत, तो परमेश्वर ईश्वर, ही जी ईश्वरी शक्ती आहे, या ईश्वरी शक्तीकडनं सत्कर्म घडलं पाहिजे. पहिले एकच अट आहे सत्कर्म. सत्कर्म म्हणजे काय, खूप मोठ्या गोष्टी करायला जायच्या नाहीत, कोणाचंही मन दुखवायचं नाही, एवढंच अट. कोणत्याही गोष्टीतून, देहबोलीतून, विचारातून, उच्चारातून किंवा आचरणातून, कोणी कसंही असो, त्याच्याशी तुम्हाला अगदी सामोरं जाऊन आपलेपणाने, रिस्पेक्टफुली तुम्हाला जर वागता आलं तर तुमच्यासारखं सुखी जगात कोणच उरणार नाही. कळलं ना? बरं, तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही रिस्पेक्टफुली वागाल, समोरचा कदाचित तुम्हाला उद्धटपणे वागवेल, मग त्यावेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न येतो. त्यावेळेला तुमचं मन कसं राहिलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे. आता इथे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शांत मन राहायला पाहिजे की स्थिर राहायला पाहिजे? बरोबर ना, स्थिर राहिलं पाहिजे. मग मनाला आपल्याला शांत करायचं की स्थिर करायचं? स्थिर करा. मी सगळे हुशार आहात तुम्ही, सगळ्यांना स्थिर. तर मन आपल्याला स्थिर होणं हे सर्वात महत्त्वाचं. जीवनामध्ये आपलं मन स्थिर म्हणजे खंबीर झालं पाहिजे. वाईट परिस्थितीलाही तोंड देता आलं पाहिजे आणि चांगल्या परिस्थितीत तितक्याच समरस्त्याने राहता आलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला समत्वाने वागता आलं पाहिजे. सुवर्ण मध्याचे जीवनविद्या सांगण्याचा अर्थ तो आहे की इथे ज्याचं मन स्थिर राहील तो शांतही होतो आणि कार्याच्या वेळेला कार्यही करतो. पण जो नुसतं शांत राहतो म्हणतो तो कार्य करू शकणार नाही. कळलं मी काय म्हणतो? तो म्हणा मी बाबा शांत आहे, शांत आहे, शांत आहे. शांत म्हणतं काम तर कर, काय नाही. तर नुसतं शांत बसणारं नाही, तर मन स्थिर असलं पाहिजे. आणि हे महत्त्वाचं आहे, आपल्याला लक्षात ठेवा. ह्या साधनेतून तुम्हाला तुमचं मन हळूहळू स्थिर कसं होईल हे कळणार नाही. ही जी साधना आपण सांगतो, अगोदर आता आमचा निळकंठचा मुलगा म्हणाला, अरे मला कंटाळा आला. प्रामाणिक आहे, तुम्ही सगळे तेवढे सांगत नाहीत म्हणून. तर
त्याला म्हटलं तुला कंटाळा कसा काय आला, तर डोकं जड झालं. डोकं जड झालं, तू काय करतो, तू कुठेतरी इथे तिथे बघत बसला. हो तसंच बघतो, तुला कोणी सांगितलं बघायला तसं, मी तर एका शब्दाने पण बोललो होतो तसं बघ, फक्त ऐकत राहा. इथे श्रवण भक्तीच सांगितली आहे. इथे तुम्हाला डोळे बंद एवढ्यासाठी करायचे, फक्त लक्षपूर्वक ऐकण्यासाठी. इकडे तिकडे बघू नका, लक्षपूर्वक ऐकून फिडिंग करून घ्या. इथून जे आपल्याकडे हे ज्ञान आहे ना, ते ज्ञान आपल्याला फिडिंग करायचं आहे की ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. ह्यासाठी ऐकणं इतकं तीव्र झालं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला तसंच वागता आलं पाहिजे. आणि हे तसंच वागता येण्यासाठी आपल्याला आपण जाणीव आहोत हा पहिला बोध पक्का करून त्या पद्धतीने जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्थिर मन होण्यासाठीच मनाला आपण एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला श्वासाकडे पाहायला सांगतो आपण, तर श्वासाकडे बघण्यासारखं काय आहे? काहीच नाही ना. एखादं सुंदर चित्र बघा, पिक्चर बघा, 3 तास बघतो आपण, तेव्हा कंटाळा येतो तुला? नाही. काय तिथे 1 तास बसलं तर कंटाळा आला. का आला? कारण नको तिथे लक्षात गेलं. त्याला म्हटलं तसं नाही आहे, तुला एन्जॉय कर, तू जे सांगितलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. नाही समजला परत विचार. कारण आहे विषय, आणि तो जर इंग्लिश मिडियमचा असल्यामुळे जाणीव या शब्दाच्या डोक्यात येत नाही. तरी पण त्याने उत्तर दिलं होतं अर्ध की सबकॉन्शियस माइंड. म्हटलं नाही, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड दोन्ही जाणीव, एकच नाही. तर ही जाणीव म्हणजेच आपलं माइंड आहे ते स्थिर राहिलं पाहिजे. आणि हे स्थिर होण्यासाठी हे करतोय आपण. श्वासाकडे पाहताना श्वास हलणार आहे, येतो जातो येतो जातो येतो जातो, पण तो सहजपणे तुम्ही पाहत राहता. त्यावेळेला काय होतं, मन आपोआप त्या श्वासाच्या लईमध्ये जायला लागतं. आणि जितकं मन शांत व्हायला लागलं तसा श्वास शांत व्हायला लागतो. तो बराच वेळ बसावा लागतात. तरी तुम्हाला 1 तास, खरं म्हणजे अख्खा दिवस बसला पाहिजे. परत येणार नाहीत म्हणा. म्हणून थोडं थोडं सूट देतो आपण. काय असं आपल्या सद्गुरूंनी शिकवलं, थोडं सूट दे, जाऊन दे बाबा पुता कर बस. तर मन स्थिर करण्यासाठी हे सगळं शिकतो. आपल्याला पहिला कळलं पाहिजे मला हे कशासाठी कळलं पाहिजे. मला ही जाणीव आहे हे कळल्यानंतर, पहिल्यांदा जाणीव म्हटल्यानंतर देहभावातून जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती माझी कमी झाली, तर माझं मन स्थिर होतं. पहिली गोष्ट ही आहे. अर्थात ती पटकन करता येत नाही. म्हणून ते हे जीवन परमेश्वराचं आहे हा बोध घ्या. आपलं प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा हे जीवन सगळं परमेश्वर, आणि ही वस्तुस्थिती आहे. दुसरं तुमच्या जीवनावर कोणी ताबा घ्यायला येणार नाही. तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून कोण तुमच्यावर येणार आहे का? नाही आहे. परमेश्वर पण येत नाही आहे, पण आपल्याला त्याच्या जबाबदारी टाकायचं, सुटायचं असेल तर. आणि म्हणून आपल्याला मन स्थिर झालं पाहिजे. आणि स्थिर मनासाठी आपण श्वासाकडे पाहण्याचा रोज अभ्यास करावा लागेल. जरी सुरुवातीला विचार आले की बसू नये असं वाटेल, तरी निश्चयपूर्वक बसा. जोपर्यंत निश्चय होणार नाही ना, तोपर्यंत नाही होणार. पहिल्या दिवशी 20 मिनटं 25 मिनटं जरी बसावं असं वाटलं तरी बसा. जसा जसा पिरियड वाढत जाईल तसं तसं त्यात गोडी निर्माण होत जाईल. पण पटकन ती गोष्ट होणार नाही. म्हणून तरुणांसाठी मुद्दाम सांगेन की पहिल्यांदा आपल्याला माइंड स्थिर करायचं आहे. देव वगैरे बाजूला, पहिलं तू मन स्थिर करशील तर पुढे जाशील. म्हणून मन स्थिर करण्यासाठी तुला श्वासाकडे पाहण्याचा एक सोपा मार्ग आहे की श्वास येतो आणि जातो, नुसतं पाहत राहा. नुसतं पाहता 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 अतिसूक्ष्मपणे जर पाहशील तर श्वास चांगला कळायला लागतो. आत येतोय बाहेर येतो, आत येतोय बाहेर येतोय. हे सगळं तिथे लक्ष मनाचं व्हायला लागलं म्हणजे विचार सगळे बाहेरचे बाजू, कारण सुरुवातीला विचार पण येणार. कारण मनाचा स्वभाव असा आहे की एखाद्या गोष्टीकडे वळलं की मन दुसरं गोष्ट काय आतून बाहेर काढतं. त्याला सतत एका ठिकाणी स्थिर राहायचं नाही आहे. म्हणून आतून वेगळे वेगळे नको नको ते विचार येतील. जसे रात्री झोपेत स्वप्न पडतात ना, नको नको ती स्वप्न पडतात. सद्गुरू स्वप्नात येत नाही, नको नको ती माणसं स्वप्न येतं. कसं काय करायचं? पण ते अंतर्मन आहे आपलं, ते आपल्या हातात येत नाही. मग तिथे मन स्थिर झालं पाहिजे. आणि मन स्थिर होण्यासाठी श्वासाकडे पुन्हा पुन्हा, म्हणजे ह्याच्या मागचं जी थिअरी काय ती समजली ना, तर तुम्हाला प्रॅक्टिकल काय करायचं आहे लक्षात येईल. ज्यावेळेला मन स्थिर होतं म्हणजे हळूहळू विचार आपले येणारे कमी कमी व्हायला लागतील. पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही मला 5 मिनिटात नाही होणार.
तुम्हाला बसून एकांतामध्ये बसून आपलं मन तिथे फक्त श्वासाकडे लक्ष द्या. इथे बऱ्याच लोकांना भ्रूमध्यस्थान, याला भ्रूमध्य म्हणतात किंवा आज्ञाचक्र म्हणतात, तिथे पाहण्याची ऐकून वाचून ऐकलेली आहे. पण ते तसं करायला जायचं नाही. तिथे आपोआप आपली जाणीव का आपलं मन तिथे आपोआप जातं. जसं जसं मन एकाग्र झालं की ते आपोआप जाणार आहे. तर तुम्ही त्याची काळजी नाही करायची, ते मन आपोआपली काळजी करून घेईल. लक्षात घ्या. म्हणजे आता प्रॅक्टिकल काय करायचं आहे, फक्त श्वासाकडे पाहायचं आहे. श्वास येतो जातो, श्वासाकडे पहा म्हटलं आणि श्वासाकडे पहा म्हटलं तर वर कशाला बघायला पाहिजे, फक्त श्वासाकडे पहा. आणि श्वासाकडे पाहता पाहता ही जाणीव श्वासाला जाणते, जाणीव श्वासाला जाणते. म्हणजे एका बाजूला आपण जाणीव आहोत आणि दुसऱ्या बाजूला श्वासाला ती जाणते. इथे श्वास हे दृश्य आहे, जाणीव हा दृष्ट आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा, दृष्ट आणि दृश्य. आपण सगळीकडे पाहतो, ही सगळी दृश्य आहेत. पाहणारे आपण आहोत. आता इतरवाला ज्यावेळेला आपण सगळीकडे पाहतो तर तिकडे गुंतत जातो, इन्व्हॉल्वमेंट. परत अमुक एक सुंदर चित्र झालं, बा हे बघा कसं, हे बघा कसं, ते बघा कसं पाहत बसतो, तर ती इन्व्हॉल्वमेंट वाढत जाते आपली. इथे जाणीव आहे, पाहून आनंदाने पाहत राहा. फरक लक्षात घ्या मी काय म्हणतो. मी अमुक आहे म्हणून तुम्ही जर पाहता तर हा माणूस चांगला आहे, हा माणूस वाईट आहे, हा असा आहे तो तसा आहे, सगळं सुरू होईल. पण तू जाणीव आहेस आणि समोर सगळ्या जाणीव आहेत, तर तिथे फक्त तुझ्याकडे सद्भावनाच असल्या पाहिजेत की भलं होऊ देत, आणि त्याच्यातून एन्जॉय करत पहा, आनंदाने पहा. फक्त एन्जॉय कर, पाहण्यातला आनंद. हा पाहण्यातला आनंद जितका घेता येईल तितका पहा. तर तुम्ही समुद्र किनारी जातो आपण बऱ्याच वेळेला, आता सगळे जाता माहिती आहे, पूर्वी आम्ही लहानपणी चौपाटीवर जाऊन बसाय, तर फक्त समुद्र पाहण्यात पण आनंद असतो. कोणतरी म्हणा काय तो समुद्र इकडे जातो तिकडे जातो, काय बघायचं, ज्याची त्याची भावना असू शकते. पण तुम्ही जर अगदी संध्याकाळच्या वेळेला हळूवार वारा येतोय मंद झुळूक येते वाऱ्याची, आणि त्या समुद्राचा लाटा नुसत्या पाहत आल्या, त्या पाहण्यातला आनंद मिळतो. तसं आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी पाहण्यातून आनंद घ्यायचा आहे. पाहिल्यानंतरचा आनंद चाकायला आपण पाहतो. काय म्हणतो मी, मला ही व्यक्ती आवडली म्हणून आनंद झाला, पण मला पाहण्यातूनच मी आनंदाने यांच्याकडे पाहतो, म्हणून ही व्यक्ती कोण आहे काय प्रश्न नाही आहे. समजलं मी काय म्हणतोय. बघा तुमच्या आवडीचा एखादा माणूस समोर आला की तुम्ही खुश होता की नाही, आणि नावडीचा माणूस आला तर लगेच नावडीचा असेल तर मन काय खुश होत नाही. म्हणजे आनंद कुठे घेतो आपण, जे पाहतो, जे दृश्य पाहतो त्या दृश्याच्या संदर्भात ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनेतून आपण आनंदी किंवा दुःखी होतो. म्हणजे पाहणं आपलं चुकतं. आपलं पाहणं हे आनंदाचंच सगळं प्रगटीकरण आहे. पाहणं ऐकणं हे सगळं आनंदाचं प्रगटीकरण आहे, आणि त्यामुळे आनंदातून आपल्याकडे सगळीकडे पाहिजे. लहान मूल बघा कसं आनंदाने सगळीकडे पाहतं. ज्यावेळेला लहान मुलाला जर तुम्ही बाहेर गेलात, जरा थोडंसं कळतंय असं त्याला, त्या आनंदाने इकडे तिकडे सगळं नवीन 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 गोष्टी पाहत असतात. त्याला कोणी आरडाओरडा केला तर घाबरेल, ती वेगळी गोष्ट. तसं आपल्याला ह्या सगळीकडे आनंदातून पाहायचं आहे, आनंदासाठी नाही पाहायचं. शब्दातला फरक कळतोय. म्हणजे काय होतं, आपल्याला जे मी पाहिलं तिथून मला आनंद मिळतो की न मिळतो ह्याच्या मागे लागतो आपण, त्याच्यासाठी नाही मागे लागायचं. तुमच्याकडचा जो आनंद आहे, तुम्ही स्वतःच आनंद स्वरूप आहात, तर आपण आनंदातूनच पाहायचं सगळे. मग अनुकूल घडो की प्रतिकूल घडो, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य ढळता कामा नाही, चेहऱ्यावरचा आनंद कमी होता कामा नाही. म्हणजे पाहणं जे आहे तिथे मन स्थिर असतं. जेव्हा आपल्याला परिणाम रूपाने सगळ्या गोष्टी पाहायला लागतो ते मन अस्थिर होतं. बरोबर. जर समजा तुम्ही एखाद्याकडे धावत त्याला भेटता आणि तुमच्या लक्ष नाही, दुसरीकडे गेलं तर काय होतं, लगेच दुःखी होतो का राग येतो वगैरे आपण म्हणतो ना. तुम्ही गेला आनंदाने, तो गेला तरी आनंदाने हसता आलं पाहिजे, जाऊ दे गेला बरं झालं,
कळलं ना? कारण तुम्हाला तुमचा आनंद तुम्ही घेताय, त्या समोरच्या दृश्यावर तुमचा आनंद अवलंबून नाही आहे. आपला आनंद आपल्यातूनच प्रगट करायचा आहे आणि ही कला आपल्याला शिकायची. आणि जिथे ज्याला हे जमेल त्याचं मन स्थिर असेल, किंवा ज्याचं मन स्थिर असेल तो ह्या पद्धतीने पाहिजे. स्थिर मन कसं आहे, काही हो, स्थिर मनाने प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करता आली पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वीकारणं, म्हणून मगाशी म्हटलं साधनेमध्ये सुद्धा अडचणी येतात. थोडा वेळ शांत राहा आणि शांतपणे स्वीकारा. अडचण आली, हरकत नाही, हरकत नाही. परत करत राहायचं, करत राहायचं. करता करता परत लिंक लागते. कधी कधी लिंक तुटते, कधी कधी लिंक होतं. असं होतं प्रत्येक वेळेला. कधी एखादा विचित्र विचार येऊन जातो, साधना करायला बसलाच नको त्या गोष्टीचा विचार येतो आणि मग मन अस्वस्थ होतं. साधना करताना हे कोणतेच विचार नको असतील तर पहिल्यांदा ही जाणीवच आहे. आणि जाणीवेला विचार येतात, पण ते जाणीवेचेच असू शकतात. बाहेरच्या गोष्टीचा विचार मनाला येतात, जाणीवेला येत नाही. फरक काढून घ्या. मी माझं म्हटलं की ती मन असतं आणि मी माझं गेलं तर ती जाणीव उरते. जाणीव आणि मनामधला हा फरक आहे. त्या जाणीवेने सतत सर्वत्र जाणीव आणि आहे ती जाणीव आहे. आणि ही आहे ती जाणीव आहे, तिने फक्त स्वीकारात्मक परिस्थितीने स्वीकारायच्या सगळ्या गोष्टी. जी परिस्थिती आहे ती स्वीकारा म्हणजे अंगावर घ्यायची नाही. ॲक्सेप्ट, बाबा तिथे आहे, काही हरकत नाही. पण तिथे फक्त स्थिर मनाने पाहण्याचा प्रयत्न करा. स्थिर मनाने पाहता पाहता उपाय निर्माण होतात आणि त्या उपायातून आपल्याला पुढे जाता येतं. एखाद्या खूप अडचणी येतात त्यावेळेला आपण कन्फ्यूज होतो, अरे काय करायचं असं पटकन होतं. तेव्हा जरा वेळ थोडा वेळ स्थिर राहिलात. लोक म्हणतात शांत बसलात, शांत नाही, तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. स्थिर आणि शांत एका जागी एकत्र येतात तेव्हा अधिक चांगली गोष्ट आहे. पण अशांत असेल तर स्थिर राहता येत नाही आणि अस्थिर असेल तर शांत होता येत नाही. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक पोषक आहे. पण स्थिर व्हायचं आपल्याला आणि स्थिर मनाने प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हा आग्रह असता कामा नाही. म्हणजे आपल्या मनासारखं सर्वांनी केलं पाहिजे हा आग्रह माणसाला दुःख देतो. बघा आपले नातेवाईक आहेत, नातेवाईकांना बघा हे तो असा करतो, तो तसा करतो. आपल्या घराघराला बोलणी चालू असतात ना. कोणत्या एखाद्या नातेवाईक कौतुक, कसलं कौतुक करते, तो असा वागतो, तो तसा वागतो. तुम्ही त्याच्यावर अवलंबून जाऊ नका. तुम्ही तुमच्याकडनं आनंदाने सर्वांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. तिथे आपल्याला ज्यावेळेला आपण दुर्भावनेतून एखाद्या व्यक्तीला पाहतो तर आपले विचार तसेच बदललेले असतात. तो माणूस किती चांगला वागला तर तो वाईटच वागतो असं वाटतं आपल्याला. तुमची दृष्टी जर बदलली ना, समजा आपण खरोखर प्रेमाने तुमच्यासाठी करतोय, तरी आपली दृष्टी जर बदललेली नसेल तर आपण ते उडवून टाकतो किंवा त्या दुर्भावनेतूनच पाहतो किंवा उगीच काहीतरी हा खोटं नाटक करतोय असं म्हणतो. ते खरं म्हणजे आपली दुर्भावना आहे ती. म्हणून आपल्याला सर्वांकडे पाहतानाच आनंदाने पहा. तू जाणीव आहेस हे सगळं स्वतःच, ह्याचा उद्देश हाच लक्षात ठेवा. शरीराच्या अपेक्षेतलं जे आपण व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे ते व्यक्तिमत्व मी आणि माझेपणातून निर्माण झालेलं आहे. आता हे मी माझेपणातून असलेलं व्यक्तिमत्व आपलं बाजूला करायचं आहे आणि जे आहे ते परमेश्वराचं आहे या भावातून हे व्यक्तिमत्व परत तयार करायचं आहे. हे परत तयार करण्यासाठी रोज आपल्याला हे जीवन परमेश्वराचं आहे, ही परमेश्वराची जाणीव आहे. ही घरातली माणसं सुद्धा परमेश्वराच्या जाणीव आहेत. म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे. सगळं माझ्या मनासारखं झालं पाहिजे की मी असं म्हणत असंच झालं पाहिजे, तसंच म्हणाल असं काही लोकांना असताना दरवाजा उघडा, अरे दरवाजा उघडा, बंद कर, अरे लाईट लावली, लाईट बंद कर, अशी म्हणायची सवय आहे ना सगळ्यांना, बऱ्याच लोकांना. उगीच दोन माणसं असतील तरी वाद असतात तिथे. बऱ्याच लोक ठिकाणी असतात बघा तुम्ही की इथे दरवाजा उघडा, तू कर ना बंद, बोलण्यापेक्षा एकदा कर. तर महात्मा गांधी होत्या वेळेला, महात्मा गांधी म्हणतात ना, महात्मा गांधी काय करायचे, त्या मुन्नाबाईमध्ये दाखवलं होतं, मुन्नाबाई ना का गांधीचं कोणतं लगेराव मुन्नाबाई. तो माणूस पिचकारी मारून जातो तर तो विचारत होता म्हणजे तो गेला की तू त्याकडे हसत बस आणि पाणी घर तुझं साफ कर तेवढं. तो वरच्या माळावरून खालच्या माळावर येताना एक माणूस रोज पिचकारी मारून त्या दरवाजावर जायचा. तर त्याने त्या मुन्नाबाईला विचारला, हा पिचकारी मारून झाला काय, सुधारायचं कसं. कुछ नाही, बाबूजीने बोलायचं
बापूजींनी की तू फक्त साफ कर, त्याला काहीच बोलू नकोस. खरोखर तो तसा करायला गेला. तो वेळाला आला पिचकारी मध्ये, हा बालदी घेऊन इथे उभा राहायचा. तो त्याडे बघा पिचकारी मारायचा, पिचकारीमध्ये हसत हसत तो साफ करायचा. 4-5 दिवस झालं, 6व्या दिवशी त्याची पिचकारी बाहेर नाही पडली. तो गेला, परत खाली गेला. हे जे आहे ना, हा जो स्थिर मनाचं लक्षण आहे. महात्मा गांधी हे महात्माच होते, खरं सांगतो मी. जे भल्या भल्या माणसानं स्थिर मन जमत नव्हते, ते महात्मा गांधींकडे मन प्रचंड स्थिर होतं. एवढं स्थिर मन करणं कठीण गोष्ट होती, पण म्हणून महात्मा होते. म्हणून कधी कधी आपण विनोदाने जरी बघितलं तरी ही गोष्ट खरोखर सत्य आहे की आपल्याला समोरच्याच्या ह्याच्यावर अवलंबून राहायचं नाही आहे. आपण फुगीत छोट्या छोट्या गोष्टीमधून इथे अडकत बसतो आणि त्याच्यातूनच सुखी दुःखी होतो. इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे, ही सगळे मीपणातून इन्व्हॉल्वमेंट असतं. त्रागा करणं, एकमेकाचा दोष पाहणं किंवा उगीच आपण नको नको त्या गोष्टी. आपल्याला जे असं हवं आहे ना ते आपल्या मनाप्रमाणे करत राहा, पण दुसऱ्याला त्रास होता कामा नये. पण दुसऱ्याने पण तसंच केलं पाहिजे, हे काय बरोबर नाही. तो आमिर खान आहे ना, आमिर खान परफेक्शनिस्ट म्हणतात त्याला. म्हणजे सगळी गोष्ट परफेक्ट होतं असं म्हणतात, माहिती नाही. 2 बायकांबद्दल डिवोर्स घेतला, आता 3रं लग्न करायला चाललंय. परफेक्शनिस्ट माणसाची हे हाल होतात. कारण जवळची माणसं नको रे बाबा तू जा तुझ्याकडे. परफेक्शनिस्ट चांगलं कर, पण तो दुसऱ्यावर लादतो ना, त्या माणूस हा नको वाटतं. अरे बाबा हा नको आपल्याला, लाभ राहतो. कळलं? म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा पिंड वेगळा आहे. हे आपण मान्य नाही करत. मी वागतो तसं तू वागलं पाहिजेस, हा जो आग्रह आहे ना प्रत्येक माणसाचा, घराघरात आहे आग्रह. आणि तिथे सगळीकडे वाद आहेत. किंवा तू तुझा तसा वागतोय, मी माझा असा वागेल. जिथे दोघं आनंदाने एक चांगल्या ठिकाणी वागतात ते वागा, बाकीचं आपापल्या पद्धतीने. एकमेकाला त्रास देऊ नका. हा जर बोध आपल्याला लक्षात ठेवला तर आपल्याला स्थिर मन होण्यासाठी फार उपयुक्त ठरेल. कोणावरही आग्रह लादायचा नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या घरची मंडळी काही बोलले तरी नमस्कार करा, हसत राहा. ते म्हणतील खूप परिणाम चांगला झाले आहे. पण कृतीतून करायला जितके शिकाल तेवढा फायदा होईल. जरी विनोद म्हणून जरी केला तरी तो फायदा होईल. लक्षात घ्या, रोज आपल्याला जेवढं हे जमायला लागतं की आपली वृत्ती आहे ती वृत्ती बदलता आली पाहिजे आपल्याला. की प्रत्येक गोष्ट स्वीकारा, एक तर इष्ट असेल अनिष्ट असेल त्याच्यावर उपाय शोधायचा आहे. उपाय काय? हे परमेश्वराचं कार्य आहे, त्याच्यातून तर ईश्वरी कार्याप्रमाणे आपल्याला उपाय शोधायचा आहे. आपोआप आपल्याला निरनिराळे उपाय यायला लागतील. कसे येतील सांगत नाही. आतमध्ये प्रज्ञा जागृत होते. बुद्धीचा तिथे भाग फार थोडा असतो, पण प्रज्ञेचा भाग जास्त असतो. आता प्रज्ञा हा सबकॉन्शियस माइंडचं कार्य आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धीचं, तिथे किती तीक्ष्ण बुद्धी माणूस एखादा असेल, हुशार माणूस असेल आणि एखादा संत असेल, त्या दोघांमध्ये फरक काय? हा विद्वान आहे आणि ह्यांच्याकडे प्रज्ञान आहे. प्रज्ञान म्हणजे तिथे दिव्य प्रज्ञा जागृत आहे. त्यामुळे तो संत जे करेल ते इतकं सहज करेल, तो बुद्धिवान माणूस खूप लटपटी करून करेल. हा मोठा फरक आहे. विद्वान पण करू शकतो, पण त्याचं मन स्थिर नसेल की मन शांत राहणार नाही. पण संताचं मन स्थिरपणाने शांत पण राहील. आपल्याला हे शिकायचं आहे. इथे कुठे कॉम्पिटिशन करायला जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जितके तुम्ही स्पर्धा कराल तितके अस्वस्थ व्हाल, तितके अस्थिर व्हाल. दुसऱ्यावर मात करून मी पुढे जाईन ही वृत्तीसुद्धा आपल्याला घातक आहे. आणि दुसऱ्याच्या मागे गेलो म्हणून मी दुःखी होईन ह्याची गरज नाही. आपल्याला परमेश्वराने हा जो देह दिलेला आहे, ही जी जाणीव तिथून निर्माण झाली, त्या प्रत्येकाचं एक कार्य आहे, परमेश्वरी कार्य आहे. आणि त्या कार्याला आपण साथ दिली पाहिजे. तिथे कॉम्पिटिशन करायला जायचं नाही. एखादा 2 गायक आहेत, एखादा चांगला गातो तर दुसऱ्याला असूया निर्माण होते. बऱ्याच वेळा बघतो ना आपण, असूया निर्माण होते, बरीच भांडण तंटे बघतो आपण. पण जर एखाद्याने गायलं तर त्या दुसऱ्या गायकाने त्याची जर स्तुती केली, अरे काय छान गायलास,
तर दोघांमध्ये किती आनंद निर्माण होतो. पण तो दुसरा गायक असूया असेल तर तुम्हाला कसला गाता, इथे बघ चुकला, तिथे बघ चुकला, चुका काढत बसणार. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तोही दुःखी आणि हाही दुःखी. त्याच्यापेक्षा दोन्ही गायकांनी आपापल्या दोघांचं जिथे चांगलं आहे तिथे एकत्रपणे गायला आनंद असतो सगळा. तसं प्रत्येक माणसाला हे आपलं जीवनाचं कार्य मिळालेलं आहे, हे परमेश्वरी कार्य चालू आहे. आणि हे परमेश्वर कार्यामुळे त्याचं अंबानी दिवसाला करोड रुपये कमवतो म्हणून मला काय दुःख वाय करायची गरज नाही आहे. बरोबर करतो बिचारा, करतोय. तुला 2 वेळा जेवायला मिळतं ना, बा झालं. कळलं ना. तर रस्त्यावरचा माणूस काय तो अंबानी परमेश्वराला दोष देतो, काय अंबानीला एवढं करोड देतो, मला 5 रुपये नाही देत. तुझं कार्य तुझ्या पिंडाप्रमाणे तुला करायचं आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आपल्याला आपलं जे जीवन आहे हे जीवनामध्ये इथे कोणाबरोबर कॉम्पिटिशन करायला जाऊ नको. ती परमेश्वरीच्या कार्यामध्ये आपण छेद घालतो. कोणाची असूया करायला जायची नाही, कोणाचाही द्वेष मत्सरी करायला जायचं नाही. म्हणजे मन स्वच्छ, म्हणजे मन दुखवायचं नाही. त्याच्या मागच्या गोष्टी मी सांगतो नेमकं काय. कॉम्पिटिशन करायच्या मागून प्रत्येकाचा पिंड आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे त्याची प्रगती होणार. शेजारच्या मुलाला 95% मार्क मिळतात म्हणून माझ्या मुलाला कमी मिळतात म्हणून ही आई रोज त्याला टोकते, अरे अभ्यास कर अभ्यास कर. तो कटकट न म्हणतो कुठून अभ्यासाला बसू. असं होतं. का होतं? इथे कॉम्पिटिशनमुळे होतं, तिथे गोंधळ होतो. तू तुझ्या पद्धतीने खूप अभ्यास कर, त्याने त्याच्या पद्धतीने खूप अभ्यास कर. कोणाला किती मार्क मिळाल ह्याच्यात अडकू नका. इथे प्रत्येकाला आपापलं कार्य करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याच्या आवडीप्रमाणे त्याने कार्य, त्याचा आपल्याला जे आपल्याला आता परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कार्य करायचं. पण कोणाबद्दल आनंद, उलट परमेश्वरावर नेहमी कृतज्ञ राहता आलं पाहिजे. तुझ्यामुळे माझा आजचा दिवस आनंदाने गेला, तुझ्या स्मरणामुळे मी आनंदाने आज आहे. हे जे स्मरण आपण करतो तीच परमेश्वराची पूजा असते. परमेश्वर पूजेला खूप फूल हार तुरे काही गरज नाही आहे. फक्त कृतज्ञतेने परमेश्वरामुळे हे सगळं चाललं. आणि ही 100% वस्तुस्थिती आहे. तुझा श्वास आहे 16 मिनिटाला 16 वेळा जो घेतो तो कोणामुळे घेतो? परमेश्वरी शक्तीमुळे. ते कार्यच तसं बसवलं आहे, ती व्यवस्था तशी सेट केलेली आहे. आणि ती व्यवस्था एवढी सेट केलेली आहे की त्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे. हे जर मान्य झालं तर परमेश्वर आहे की नाही हा प्रश्नच पडत नाही. तर परमेश्वराप्रती नितांत कृतज्ञता. म्हणजे हे परमेश्वरी कार्य आहे, परमेश्वरी कार्य. मनात जप करा, नामस्मरण पाहिजे ना, हे करा नामस्मरण. नुसतं विठ्ठल विठ्ठल केलं तर कळत नाही. करू नये असं नाही म्हणत. तर बघा हे काय तुम्ही म्हणतात, अनर्थ करू लावून घेऊ नका. बरेच लोक अनर्थ करतात त्याचा. हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. हे स्मरण, हे खरं नामस्मरण आहे. आपल्या ठिकाणी सतत ती कृतज्ञता असली पाहिजे की हे जीवन परमेश्वराचं आहे, हे जीवन परमेश्वराचं म्हणत राहा. हे जेव्हा जितकं म्हणता येईल तितकं आपण कृतज्ञ व्हायला लागतो आणि सर्वांकडे त्याच पद्धतीने पाहायला लागतो. जितक्या सद्भावना प्रकट होतील त्या सद्भावनेतून म्हणजे जे आपल्याला मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता. तिथे कमी का दिलं आणि जास्त तर नाही दिलं. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला ते मिळालेलं आहे. प्रत्येकाच्या वाटा जो असतो तो वाटा मिळतो. कणपण काय म्हणतात ते, कणकण पे दाने दाने पे लिखा खाने वाले का नाम म्हणतात ना. तसं आपल्या वाट्याला जे आहे ते, म्हणून काय प्रयत्न करायचे की नाही करायचे प्रश्न होणार. अरे बा झालं मग कशाला करायला पाहिजे. नाही, प्रयत्न पण करायचे. नाही तर एखादा म्हणेल आहे बाबा जा भात झाला आता मला सांगितलं आहे काय दाने दाने पे लिखा खाने वाले का नाम. असं नाही, प्रयत्न करणं हे सुद्धा नियम आहे. जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं, जो प्रयत्न करत नाही त्याला यश मिळणं कठीण आहे. म्हणून प्रयत्न हे परमेश्वराचं कार्य आहे, म्हणून प्रयत्न करत राहायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे त्याप्रमाणे अभ्यास करण्याने अभ्यास करत राहायचा आहे. मला याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले असं अपेक्षा नाही करायची. आपल्याला अधिकाधिक चांगले मार्क मिळायला पाहिजेत एवढा एकच विचार करून त्याप्रमाणे प्रामाणिकपणे जर अभ्यास केला, नाही कळलं अडचणी आहे त्या जर सांभाळून घेतला तरी त्याच्यातून आपल्याला सुटका होते. फक्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण टेन्शन फार घेतो अशा वेळेला. आणि खरं म्हणजे मुलांपेक्षा आई वडीलच टेन्शन जास्त घेतात. मी बघतो ना, दुसरीतला मुलगा तिसरीतला मुलगा त्या आई वे पाठकर घेते ते पाठकर. बरं आमच्या वेळेला असं नव्हतं. मी म्हणतो दुसरी तिसरी कधी संपली ती समजली नाही. कधी पाठ ट्युशन नाही की एवढा अभ्यास करा तेवढा अभ्यास करा, काय नाही. 4थीच्या वेळेला काहीतरी कळायला लागलं, काहीतरी अभ्यास करावा लागतो.
आता आणि ते पण 6व्या वर्षी आपण पहिली जायचो तो काळ. आता 2ऱ्या वर्षी तिथे जातात आणि त्याला आता ABCD कर, हे कर, ते कर. प्रॉब्लेम हा आहे की आपली जी व्यवस्था आहे ना ती बिघडलेली आहे. मुलांवरती आपण इतके प्रेशर टाकतो आहोत की मुलं खरोखर कंटाळून जातात. पण त्याचा नाईलाज पण आहे, त्यांना ते समजावं लागतं बाबा ही जीवनशैली अशीच आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं त्या पद्धतीने प्रयत्न प्रत्येकाला केले पाहिजेत आणि प्रत्येकाने ते प्रयत्न करायला लागले की त्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज कर. म्हणून इथे आपलं टेन्शन कसलंच घ्यायचं नाही. एक लक्षात ठेवा, अगं डोंगर कोसळतो तरी टेन्शन घेऊ नका, सगळं परमेश्वराचं आहे. पळा पाहिजे लांब, परत पळा, परमेश्वराचं आहे, पळा. म्हणून आता बघा ते मध्यात धरणीकंप झाला, कुठे पळणार तुम्ही? झाला ना थायलंडला, केवढा मोठा धरणीकंप. वाचले ते वाचले ना, जे अडकले ते गेले. किती पळाला असता आता त्यावेळेला, म्हणून काय पळणार? आता हे सगळी परमेश्वराची इच्छा झाली ना, हे सगळं कार्य आहे परमेश्वर. आता हे का झालं? त्याच्या मागे नियम आहेत. वाईट झालं चांगलं झालं आपल्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने काही नाही आहे. बॅलन्सिंग केलं, हे बॅलन्सिंग होत असतं सगळीकडे. वादळं होतात, कधी पाण्याचा तुटवडा येतो, सगळं जे आपण पाहतो ही परमेश्वरी जीवनचक्रामधली बॅलन्सिंग असतं. आणि त्या बॅलन्सिंगला आपल्याला कसं सुसंगत राहायचं हे शिकलं पाहिजे. आपण ते समजून घेत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे. मृत्यू ही वाईट गोष्ट नाही आहे, मृत्यू हा दुसरा जन्म आहे. पक्क लक्षात ठेवा. तुम्हाला मृत्यू, अरे बाबा नाही रे माझा दुसरा जन्म होणार आहे, हे सांगितलं तर कळेल तुम्हाला, त्याच्यात खुश होतो. पण कारण इथे आपल्याला पाहण्याची जी दृष्टी, म्हणून पाहण्यातून आनंद हे सतत आपल्याला देता आला पाहिजे सगळ्यांकडे, की ही ईश्वरी शक्तीचं कार्य आहे, हे ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. आणि या ईश्वरी शक्तीच्या कार्यातून आपल्याला सगळ्यांशी कसं संबंध जोडायचे आहेत एवढं चांगलं कळलं पाहिजे. आणि ह्यासाठी मन स्थिर पाहिजे. हे जर मन स्थिर नसेल तर ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. बरं, ही जी क्लिप आहे पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे. तुम्हाला एका दिवसात समजणार नाही. आपल्याला ह्याची जी रेकॉर्डिंग तुमच्याकडे येईल ती पुन्हा पुन्हा ऐका, की पाहण्यातून आनंद घ्यायचा आहे. आनंदासाठी पाहायचं नाही आहे. तुम्ही पाहण्यातून आनंद घेतला, आनंदातच राहणार. काही पाहिलं तरी आनंद तुमचा जाणार नाही. एखादी वाईट घटना घडली तर तुम्ही शांतपणे ते पाहू शकाल, पण खचून जाणार नाही. एखादी चांगली घटना आली तर तुमचा आनंद अधिक वाढत जाईल. इथे ह्या पद्धतीने ज्या पाहण्याची दृष्टी तयार होते त्यावेळेला आपल्या जीवनाकडे सकारात्मकतेने पाहता येतं. हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. परमेश्वराचे जे नियम आहेत त्या नियमाने सगळ्या गोष्टी घडत आहेत. तुला फक्त तुझं कर्म, सत्कर्म केलं पाहिजे त्या नियमाशी सुसंगत राहण्यासाठी. तुझं कर्तव्य काय? त्या जाणीवेचं. तुझं म्हणजे कोणाचं? जाणीवेचं. हे जाणीवेचं कर्तव्य काय? या नियमाशी सुसंगत कसं वागायचं. माझा नियम कुठे शोधणार? त्यामुळे सगळ्यांचं भलं होत आहे म्हणत राहा. जो समोर येईल त्याला आनंद जितका देता येईल द्या. पैसे दिले पाहिजे असं काही नाही. जरी पैसे मागायला आला, अरे जा तुझं भलं होईल, कोणतरी तुला देईल, मला नाही द्यायची, सोडून द्या तुला. आनंदात द्या. मी नाही देणार असं नाही म्हणायचं कधी, की बाबा नाही मी देऊ शकत नाही. कोणतरी येतात मागायला बऱ्याच वेळेला, नाही देऊ शकत नका देऊ, देता येता द्या. असं काय देऊ नका असं नाही म्हणत मी तुम्हाला. पण इथे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सुसंगत वागणं हे महत्त्वाचं बोध लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचे स्थिर मन होण्यासाठी श्वासाकडे पाहायचं. श्वासाकडे नुसतं पाहायचं आहे. पाहता 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 जर ज्याला खरोखर मन स्थिर करायचं असेल तर दिवसभर पाहत बस. एका जागी थोडा पाणी प्यायला उठ, जेवायला उठ, सगळं कर, पण तिथे फक्त श्वासाकडे पाहण्याचं सोडू नकोस. श्वासाकडे पाहता पाहता मन इतकं स्थिर होऊन जाईल की ते स्थिर मनाला सगळी प्रज्ञा जागृत व्हायला लागते. प्रज्ञाशक्ती जागृत होणं हे फार महत्त्वाचं आहे. ही प्रज्ञाशक्ती एकदा जागृत व्हायला लागली की तुमचा बऱ्याच गोष्टी, प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात. त्या प्रज्ञेतून पाहता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. म्हणून प्रज्ञाशक्ती जागृत होण्यासाठी आपल्याला मन स्थिर केलं पाहिजे. आणि मन स्थिर करण्यासाठी तू जाणीव आहेस
आणि जाणीवेने स्थिर होण्यासाठी श्वासाकडे पाहत राहायला पाहिजे. म्हणजे श्वासाकडे पाहताना पाहणारं कोण आहे? जाणीव पाहते. कोण पाहतं? जाणीव पाहते. कोण पाहतं? जाणीव पाहते. श्वास आहे, जाणीव आहे. श्वास आहे, जाणीव आहे. श्वास आहे, जाणीव आहे. ह्या पद्धतीने जितकं करता 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 आपलं मन स्थिर व्हायला लागतं. म्हणजे स्थिर मन महत्त्वाचं आहे. आणि स्थिर मन आणि तितकंच आनंदाने राहता आलं पाहिजे. गंभीर प्रत्येक वेळा गंभीर नका हो, पण साधनेच्या वेळेला गंभीर व्हावं लागतं ना. नाही ते विनोद केला तर साधनेतला गांभीर्य कळत नाही बऱ्याच वेळेला ना. तर इथे आपल्याला आनंदातून प्रत्येक गोष्ट करायची आहे हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी स्थिर मनासाठी आता तुमचं सगळ्यांचं मन स्थिर आहे की नाही? कोणाचं मन अस्थिर आहे? कोणातरी हात तरी वर करा, बाबा माझं मन अस्थिर आहे. म्हणजे असं घाबरून लपून नका. नाही जाऊ कशाला सांगायचं. आता जी अवस्था आहे तुमची बहुतांशी लोकांची, तुमचं मन स्थिर आहे. आता कसली चिंता नाही आहे, काळजी नाही आहे. ज्याच्या मनामध्ये काळजी चिंता असेल ना त्याचं मन स्थिर राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ह्या क्षणी आपण फक्त जाणीव आहोत. हे हॅमरिंग जेव्हा आपल्याकडे केलं जातं, म्हणून 3 दिवसाच्या शिबिराला जेव्हा आपण त्यावेळेला कुठचा दिवस काय दिवस काही कळत नाही. फक्त जाणीव आणि जाणीवच्या अंगाने फक्त हॅमरिंग ऐकत बसतो आणि ती साधना करत बसतो. त्यावेळेला आपलं मन खूप स्थिर होतं. पण हे सुरुवातीची जी लोक येतात त्यांच्यासाठी ते कठीण पडतं. कारण ही अशी कधी सवय माहितीच नाही. जे दिसत नाही त्या न दिसणाऱ्या गोष्टीला पाहत राहा म्हणायचं. दिसतं त्याला पाहायला बरं वाटतं, पण जे दिसत नाही त्याला काय पाहायचं. पण श्वासाच्या ठिकाणी स्पर्शाच्या अंगाने आपलं सगळी ती कॉन्सन्ट्रेशन आपोआप होतं. कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही, फक्त पाहत राहा. ते पाहताना विचार आले तर विचाराकडे दुर्लक्ष करा. जितकं दुर्लक्ष करत जाल तसे तसे विचार हळूहळू कमी होत जाणार. म्हणून इतक्या वेळ पाहत राहा की एक अशी वेळ येईल की विचार वगैरे सगळे गेलेले असतात आणि आपण अशा एका पोझिशनमध्ये असतो की आपल्याला आपण कुठे आहोत, काही आहोत, काही जाणीव राहत नाही. पण केवळ असणे पण ही जी अवस्था असते त्या अवस्थेला पोचतो. पण त्या अवस्थेला पोचल्यामुळे तिथे आपलं मन स्थिर व्हायला लागतं, लक्षात घ्या. म्हणून स्थिर मन आपल्याला प्राप्त करून, म्हणून हे स्थिर मनाला जीवनविद्या म्हणते मजबूत मन. शिल्पकारमध्ये मजबूत मन म्हणून एक प्रकरण आहे. या मजबूत मनाचे कडे काय काय गोष्टी असतात सांगा बघा. कोणी पुस्तकं वाचलेली आहेत बऱ्याच लोकांनी. शिल्पकार वाचलेला आहे ना. आग्रहाने सत्कर्म करा. एक सांगितलं. बरं पुढे हृदयस्थ शक्तीवर नितांत श्रद्धा हा पहिला पॉइंट. दुसरा नाही ते वेगळे आहेत. मजबूत मनामध्ये ते वेगळे आहे. बघा म्हणजे एक एक गोष्ट आधी सांगा. हृदयस्थ शक्तीवर नितांत श्रद्धा म्हणजे कोणावर श्रद्धा ठेवणार? तू जाणीवच आहेस ही श्रद्धा ठेव. ही जाणीव परमेश्वराची. इथे श्रद्धा पाहिजे. ही श्रद्धा कुठे तुम्हाला आहे? कोणावर श्रद्धा नाही. कधी माहितीच नाही तर काय आपण करणार. पण आता लक्षात घ्या, ही जाणीव परमेश्वराची आहे. इथे नितांत श्रद्धा पाहिजे. म्हणजे परमेश्वर आहे हाही नितांत श्रद्धा आणि ही जाणीव परमेश्वराची. मग जगाचं काही होत पण परमेश्वराचीच जाणीव आहे. इथे पक्क घट्ट दृढ राहिलं तरी नितांत हृदयस्थ शक्तीवर नितांत श्रद्धा. मग दुसरं काय सांगितलं? नंतर पुढे दुसरा पॉईंट, जवळचा पॉईंट सांगा ना. नित्य नामस्मरण करा सांगितलं. नामस्मरण करायचं म्हणजे हृदयस्थ शक्तीवर नितांत श्रद्धेसाठी देवाचं स्मरण करा. बरोबर. नंतर महाराज असते तर एकेकाला काठीने सोडलं असतं. एवढी वर्ष सांगतोय का अजून लक्षात राहत नाही. प्रयत्नरूपी अढळ निष्ठा म्हणजे काय? इथे श्रद्धा पाहिजे, इथे प्रयत्न पाहिजे. कळलं? नाही तर मला जाऊ द्या. आता मजबूत मनाला प्रयत्नाची गरज आहे. मग या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिल्या हृदयस्थ शक्तीवर नितांत श्रद्धा
आणि प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा. म्हणजे प्रयत्न हाच परमेश्वर आहे. ही परमेश्वरी शक्तीचा जो नियम आहे, प्रयत्न करत राहायचं, अजिबात मागे हटायचं नाही. आता साधकाने पण साधना करताना बऱ्याच गोष्टी अशा घडतील की कधी कधी नैराश्य येईल, कधी जमत नाही, कधी आजारपणातून बसता येत नाही, पण तिथे अढळ निष्ठा पाहिजे. करत राहा, जसं जमेल. आडो झोपून बघत राहा. फक्त केलंच पाहिजे असं काही नाही. मन स्थिर होण्यासाठी हे करायचं असतं, आपल्या लक्षात घ्या. म्हणून 2 गोष्टी लक्षात, प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा आणि हृदयस्थ शक्तीवर नितांत शक्ती. तू जाणीवच आहेस, ही परमेश्वराची जाणीव आहे आणि या जाणीवाने सतत प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नरूपी प्रयत्न म्हणजे परत सत्कर्मरूपी प्रयत्नावर अढळ निष्ठा पाहिजे. प्रयत्न कसले पण करशील हो, करतो ना आपण प्रयत्न. लॉटरीच्या तिकीट काढतो, प्रयत्न करतो ना. की हल्ली गेम बिम भरपूर आलेत, लोक करतात. 5 करोड मिळाले, हा पण जातो 5 करोड. 25 करोड लोकांचं नुकसान होतं, त्याला एकाला 5 करोड मिळतात. हा हिशोब आहे त्यांचा. पण लोकांना 5 करोड मिळाले, 5 करोड मिळाले, टी व्हीवर दाखवलं की सगळेजण तो गेम खेळायला धावतात. तिथे प्रयत्न नाही आहेत, तो दैववाद झाला. इथे प्रयत्नरूपी म्हणजे आपण आपल्या सत्कर्मातून आपल्याला हे सगळं घडवायचं आहे. म्हणून सत्कर्मरूपी प्रयत्नावर अढळ निष्ठा असली पाहिजे. म्हणजे आणखी सांगतो. आता हे करण्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे अष्टविनायक म्हणतात, 8 गोष्टी सांगितलेल्या. या 2 गोष्टी सोडल्या की बाकीच्या 6 गोष्टी आहेत. लक्षात ठेवायला सांगतो मग कसं लक्षात ठेवायचं. हृदयस्थ शक्ती, नितांत श्रद्धा, प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा, 2 महत्त्वाच्या गोष्टी. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? प्रार्थना म्हटली पाहिजे, चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणखीन काय सांगितलं? आपल्या वाट्याला आलेलं काम अगदी मनापासून केलं पाहिजे. आणखीन काय सांगितलं? आता काय राहिलं बघा, आचरण चांगलं केलं पाहिजे. आणखीन काय सांगितलं? आता घरी जाऊन पुस्तक वाचा. पण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी त्याला पूरक आणि पोषक आहेत. की सतत प्रयत्न, नामस्मरण, प्रार्थना म्हणणं, सगळ्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, त्याच्यावर चिंतन करणं, ह्याच्यातून आपलं मन मजबूत होतं. विद्वान होण्यासाठी पुस्तकं नाही वाचायची सद्गुरूंची. सद्गुरूंची पुस्तकं मन स्थिर होण्यासाठी वाचायची. लोकांना वाटतं घोकंपट्टी करून सांगितलं की आपण विद्वान होतो, तसं नाही आहे. त्याला ते घोकंपट्टी करण्याची गरजच नाही आहे. आपल्याला महत्त्वाच्या 2 गोष्टी समजायच्या आहेत की हृदयस्थ शक्ती म्हणजे ती जाणीवच आहे, ही जाणीव परमेश्वराची आणि हे सगळं कार्य परमेश्वराचं झालं. आणि तिथे नितांत श्रद्धेतून आपल्या वाटेला काम प्रामाणिकपणे किती चांगलं करता येईल तितकं तिथे इन्व्हॉल्वमेंट ठेवा. परमेश्वराचं कार्य म्हणून इन्व्हॉल्वमेंट, माझं म्हणून इन्व्हॉल्वमेंट ठेवलं तर ते गोंधळ होईल. म्हणून आपलं म्हणून काहीच नाही आहे ते परमेश्वराचं आहे. हा बोध जेव्हा पक्का होईल तेव्हा मन 100% स्थिर होईल. इथे जर हल्लात तर मन अस्थिर होऊ शकतं. सगळं जीवन परमेश्वराचंच आहे, ही खरी शरणागती आहे. जेव्हा ही शरणागती म्हणजे कशी शरणागती असते की ते शरणागतीमध्ये दुसरा विचारच येत नाही. आहे ते आहे ते सगळं परमेश्वराचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला दुसरा बोलण्याची काही गोष्टच येत नाही आहे. म्हणून जे आपल्याकडनं कार्य होतं प्रामाणिकपणे करा, ते चांगलंच असणार. ते चांगलं का वाईट ह्याचाही विचार करायला जाऊ नका. चांगलं वाईट म्हणजे आता छान झालं आहे की कायच आहे. आता बघा, एखादं आपल्याला वाटायला काम आलं आहे काहीतरी, बाबा समजा तुम्हाला एखाद्या गोष्टी लेख लिहा म्हटलं किंवा एखाद्या गोष्टी बोला म्हटलं, तुम्ही मनात विचार केला की आहे ते कार्य परमेश्वराचं आहे, लोकांच्या भलंच झालं पाहिजे, आणि त्या अंगाने त्या विषयावर जर तुम्ही चिंतन केलं थोडा आणि जे बोलाल ते चांगलंच होणार. ते परत दुसऱ्याला विचारायला जाऊ ना, चांगलं झालं की वाईट झालं, ते तुझं नाही तर विचारतो कशाला? कळलं? माझं म्हणून असेल तर आपण बघतो अरे चांगलं झालं की वाईट झालं, परमेश्वराचं आहे. म्हणजे चांगलं का वाईट ते आहे परमेश्वराचं, आपल्याला काय फरक पडलं परत? कळलं मी काय म्हणतोय? इतकी प्रचंड श्रद्धा पाहिजे की जे आहे ते परमेश्वराचं आहे आणि ही जाणीव ती परमेश्वराची जाणीव आहे आणि सर्व शरीरातल्या जाणीव सुद्धा परमेश्वराच्या आहे. म्हणून सर्वांचं भलं होते. म्हणून कुठेही कॉम्पिटिशन करायला जाऊ नका, ह्याच्यापेक्षा मला एवढे असं झालं पाहिजे. तुम्ही तुमचा एक मार्ग शोधा. मुलांसाठी मी सांगेन की आपल्याला जे आवडतं ती गोष्ट बघा, स्वतःला चेक करा कोणतं आवडतं.
थोडंसं त्याला वेळ लागेल, पण एकदा त्याला कळलं की मला ह्याच्यात चांगली गती मिळते, तिथे तुम्ही काम करा. दुसरा मॅथ्स करतोय की तिसरा डॉक्टरी करतोय, तर त्याचं त्याला करू देत. प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाला होईल असं नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे माझ्या 2 मित्र होते माझे आहेत, म्हणजे आज दोघंही वारले, पण दोघंही एकाच म्हणजे माझ्या क्षेत्रात मोठे होते, पुढच्या बॅचचे होते. तर त्यावेळेला मेडिकलसाठी 70-80% मार्क तरी भरपूर असायच्या, त्या काळातली गोष्ट सांगतो. तर दोघांनाही मार्क्स मिळाले, पण एका जो शृंगारपुरे म्हणून जो मुलगा होता, मिलिंद शृंगारपुरे, स्मार्ट होता खूप, पण त्याला 70-68च्या मध्ये काहीतरी मार्क मिळाले. त्यामुळे मेडिकलचा चान्स त्याला डेंटिस्ट व्हावं लागलं, आणि तो डेंटिस्टच्या कोर्सला गेला. आता दुसरा माझा मित्र होता, तो त्याला राखीव जागेतला होता, आणि राखीव जागेतला त्याला 56% मार्क मिळाले होते, आणि त्याला मेडिकलचा चान्स मिळाला. बघा, तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो समाज व्यवस्थेचा का गोष्टी. आता हा जो डेंटिस्ट होता, तो नायर हॉस्पिटलचा हेड ऑफ द डिपार्टमेंट झाला, इतका तो हुशार होता. त्याच्यात त्याने कर्तृत्व करत गेला, तो चांगला डेंटिस्ट होता, वारला तो, पण चांगला आई होता. आता हा जो माझा मित्र होता, हा कितीतरी वर्ष MBBS पार करत बसला होता, पण त्याच्याकडे एक कला होती की त्याला स्किनमध्ये जास्त आवड होती. म्हणजे त्याने MBBS पूर्ण नव्हतं केलं, पण लोकांचे त्वचेचे आजार बरा करायचा, पण बिंदास करायचा. त्याला भीती वाटत नव्हती. त्याला पेनिसिलिन देणं, पेनिसिलिन दुष्परिणाम व्हायचे पण द्यायचं नाही, हा बिंदास पेनिसिलिनचे इंजेक्शन द्यायचा, आणि लोकांचे रोग बरे व्हायचे, सगळे खुश व्हायचे, अरे चांगला डॉक्टर आहे. पण इथे लक्षात ठेवा, जो डॉक्टर ज्ञानाने डॉक्टर असेल तर बरोबर आहे. म्हणजे असं आड रस्त्याने तो पुढे गेला आणि तो डॉक्टर झाला, याला अर्थ नाही राहत. 2 क्वालिटीमधला फरक ठरतो परत. म्हणजे ज्ञानाची क्वालिटी असायलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. म्हणून प्रत्येकाला हे मिळतं, ह्याला मिळालं, ह्याच्यात हा खुश होऊन पुढे गेला, हा चांगला डेंटिस्ट झाला, हेड ऑफ द डिपार्टमेंटपर्यंत गेला, पण स्वतःची प्रॅक्टिस चालू केली, सगळं केलं त्यांनी. ह्याला त्याप्रमाणे जास्त पुढे तेवढा काय तो MBBS झाला, पण त्याला त्याचा स्कोप नाही. पण जवळच्या लोकांचं ते डिस्पेन्सरी टाकून तो सगळं त्याचंही तो कार्य केला. दोघेही आता वारलेले आहेत. पण ही प्रत्येकाचा पिंड आहे, आणि प्रत्येकाला एक एक मार्ग मिळत असतो. ह्याला मिळालं म्हणजे मला मिळालं पाहिजे असा विचारात जाऊ नका. आपल्याला आपलं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये आपण शांतपणे आणि मनपूर्वक काम केलं पाहिजे, कारण हे सगळं परमेश्वराचं कार्य आहे. म्हणून कोणावरही जबरदस्ती जितकी करू नका. मुलांवर प्रेशर, की अरे काय करतोस तू, बसलास किती, काय करतो, हे करतो. तर त्या मुलाचं पण मनाचा विचार करा. आपण तो विचारच करत नाही बरंच वेळेला. आपण म्हणतो हे कर, ते कर, ते कर. तर जसं मुलांचं आहे तसं मोठ्यांचं आहे. आपल्याला मन स्थिर करणार, शेवटी परत आपल्या विषयाकडे आलं पाहिजे. आपलं मन स्थिर करण्यासाठी आपल्याला हा अभ्यास केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. परत सांगा, नुसतं ऐकून मन स्थिर होणार नाही. हां, मनाच्या मनात म्हणत राहा, हे सगळं परमेश्वराचं आहे, त्याप्रमाणे बघण्याची दृष्टी ठेवा. सर्वत्र ईश्वरी शक्तीचं कार्य पाहत राहा, चिंतनात राहा की सगळं कार्य ईश्वराचं आहे, सगळं कार्य ईश्वराचं आहे. हे चिंतन ही साधना आहे, ही सुद्धा साधना आहे, चिंतन साधना आहे. आणि श्वासाकडे होऊन एकांत साधना आहे, की ते श्वासाला पाहणं, आणि ही श्वास हे जे दृश्य आहे त्याला पाहते, ती ही जाणीव पाहते, आणि हे जाणीवेचं अस्तित्व आपण तिथे अनुभवायचं आहे. श्वासाला पाहता पाहता शेवटी श्वासही बाजूला जाईल, आणि फक्त जाणीवच आहे इथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला. पण त्यासाठी सुरुवात मात्र आधी श्वासाला पाहण्यातूनच करावी लागेल. डायरेक्ट जाणीवच आहे म्हटलं ते कळणार नाही. पण आणखीन एक मोठा हे असतो की जाणीवच आहे कळताना, जसं स्वयंस्मरण म्हणून तिसरा एक प्रकार आपण करतो, की स्वयंस्मरणातून स्वतःला सजेशन देत राहा, की तू जाणीव आहेस हे सांगण्यासाठीच ही सगळी सजेशन्स आहेत. म्हणून सजेशनचा अभ्याससुद्धा जाणीवपूर्वक आपल्याला देत राहिला पाहिजे, की त्याच्यातून आपल्या मनाला स्थैर्य प्राप्त होतं. मन स्थिर होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यातून एकदा तुमचं स्थिर मन झालं की ते जे स्थिर मन आहे तेच देव असतं, तिथेच प्रज्ञा जागृत झाली, तिथेच दिव्यत्व आहे. हे लक्षात. दिव्यत्व प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण ते गुप्त आहे, आज ती प्रकट नाही, कारण ते मन अस्थिर आहे.
जाणीवेला जाणीवेचा अनुभव यायला लागला की तिथे संकल्पसिद्धी आहे, सगळं काही प्राप्त होतं. पण त्यासाठी अभ्यास हा जाणीवेचा आपल्याला करायचा आहे आणि तो करत असताना आपल्याला मन स्थिर राहणं हे महत्त्व. म्हणून साधनेला बसताना मी म्हटलं मगाशी आपण दरवाजा बंद करतो, सगळं व्यवस्थित बसतो आणि नेमकी बेल वाजते. आपण काय कटकट आहे हो, बसायला पण लोक देत नाहीत. असाच रागा करू नका, स्वीकारा. अरे हो, त्यांना काय माहिती आहे, जाऊन दरवाजा उघडा, परत बस. थोडा वेळ झालं परत कोणी कडी कडकड केली, परत आपण डोकं कर करतो ना. म्हणजे साधना राहते बाजूला, तसं होता कामा नाही. मग त्यासाठी एकनाथ महाराजांची गोष्ट लक्षात ठेवायची. एकनाथ महाराज गंगा किनारी आंघोळ करून येत होते, तर एक खडूस माणूस एकसारखा पिचकारी मारत बसला. पिचकारी मारायचा अंगावर, पानाची पिचकारी अंगावर मारण्याची त्याची काय, तो माणूस किती धटिंगट असला पाहिजे. एकनाथ महाराज बिचारे संत माणूस परत जायचे, नदीवर स्नान करायचे. 7 वेळा केला, 1-2 वेळा. 7व्या वेळेला तो माणूसच म्हणाला, आता त्यालाही तुपता येत नव्हतं. तोच कंटाळून निघाला. किती वेळा हा माणूस जातो, मी किती वेळा चुकू. उलटं होतं, कारण अशी माणसं अस्थिर असतात, ती जास्त वेळ टिकू शकत नाही. एकनाथ महाराज स्थिर होते, शांत होते, टिकले. आपल्याला ही गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला ह्या गोष्टी सातत्याने करायच्या असेल, मग अडीअडचणी ह्या येतच राहणार. या अडीअडचणीचा बाऊ करायचा नाही. आजारपण आलं नाही हो, माझं डोकं दुखल्यामुळे नाही केलं. डोकं दुखत असलं तरी शांतपणे बघ ना, नुसतं डोळे बंद कर नाही, नुसतं पडून बसत राहा. की आहे ती जाणीव आहे, परमेश्वराचं कार्य आहे, करत राहा ना. त्याच्यातून तुला पुढे पुढे प्रगती झाली, त्याच्यातून तुला मार्ग मिळत जातो. कारण हे मार्ग मिळतात, आपोआप मिळतात. हे ईश्वरी कार्य आहे. आणि म्हणून इथे मन स्थिर करण्यासाठी आपल्याला हे सगळे आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणून परत छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. कुठेच कॉम्पिटिशन करायला जायचं नाही. 2 बिझनेस सारखे असले तरी त्याच्याशी कॉम्पिटिशन आहे. तुझा तू सुखी राहा, माझा मी सुखी राहील. तिथे एकमेकाच्या तंगड्या खेचायच्या जायच्या नाहीत. नाही तर ते महाराज सांगतात, ते 2 मित्र शत्रू बसले, मित्र नव्हते, तपश्चर्याला बसले आणि देवाने, काय देव पण खडूस माणूस, तुला जे देईन त्याला डबल देईन, हे सांगायची काय गरज होती का? दे गपचूप. मी तो देव होता की कोण होता? मी आग लाव्या होता की नाही? त्या महाराज होत्या, मला आठवलं नाही. अरे महाराज असा कसा देव असेल हो? दे बाबा, हा मागता घे ना बाबा, चल. आणि त्याला गपचूप 2 वेळा दे ना, काय फरक पडतो तुला? त्याला सांगतो मागच्या डबल दे. त्याने मला एवढा पडू दे, 2 या भानगडीत पडायचं नाही. आणि अशी तपश्चर्या पण कधी करायची गरज नाही. असा देव समोर येत नाही. लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी. फक्त ते बोध मिळण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून मन स्थिर पाहिजे. काय लक्षात आलं? किती पण खोकला आला तरी प्रॅक्टिकल सांगतो, बाकी काय. हे ईश्वरी कार्य आहे. तिथे या गोष्टी होत राहतील. खालच्या पट्टी देत नव्हतो, वरच्या पट्टीत जात. तर आपल्याला एवढंच महत्व, सगळ्या गोष्टीचा बोध काय आहे? सुधारायचं ते आपल्याला सुधारायचं आहे. तुमच्याकडे सुधारलेलं बघून जग सुधारणार आहे. तुम्ही सुधारलात तर जग सुधारणार. म्हणजे काय? तुमच्याकडे बघितल्यानंतर कळलं, म्हणजे अरे बाबा, हा माणसाचा किती फायदा झाला आहे, आपण पण असं वागूया. तुम्ही दुसऱ्यांना सांगायला लागला, असं कर तसं कर, तर तो काय म्हणेल, आधी तू सुधार मग मला सांग. होतं ना असं, काही काही लोक बोलतात तसे. पण खरं सांगतो, जग सुधारलं पाहिजे, बरोबर, इच्छा ठेवा, सगळ्यांचं भलं होतं, इच्छा आहे. पण आपल्याला सुधारायचं आहे. पण आपल्याला सुधारण्यासाठी आपलं मन स्थिर राहणं पाहिजे. आणि स्थिर मनासाठी ही सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. की कुठेही आपल्या वाट्याला आलेलं काम आणि आपला वाट्याला आलेलं आपलं जीवन, प्रामाणिकपणे आनंदाने जीवन जगायचं आहे. आणि हे करताना आपल्याला पाहण्यातून आनंद घ्यायचा आहे, बोलण्यातून आनंद घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी
करण्यातून आनंद घ्यायचा. त्याच्यानंतर मिळेल तो आनंद बोनस तुमचा, पण तो करण्यातूनच आनंद सुरू झाला. अगदी प्रेमाने आपण जेव्हा काम करतो तर तो आनंद असतो, पण कंटाळत काम करतो तर तो कष्ट असतात, त्याला कष्ट म्हणतात. किती काम करू असं म्हणतो तो कष्टाळू होतात. इथे प्रेमाने काम केलं आणि किती झालं हे कळत नाही. अरे बापरे, एवढं काय, म्हणजे बऱ्याच दिवसात आपण एवढं आपण काम करत होतो अशी काही माणसं म्हणतात, किंवा महाराज पण म्हणतात कधी, अरे हे पुस्तक एवढं मी पुस्तकं लिहिली. कारण ती कशी लिहिली कळत नाही. जेव्हा ती त्या परमेश्वरी कार्य या भावात जेव्हा सुरू होतं तर ते हा आनंदाने होतं. पण उगीच आपण ते ओढून ताणून जेव्हा करायला लागतो तेव्हा ते आपल्याला टेन्शन असतं, आपल्यालाच कष्ट असतात, आणि त्याच्यात आपण दुसऱ्यांबरोबर आरडाओरडा करत बसतो. म्हणून इथेच तुमचं मन स्थिर पण पाहिजे आणि शांत पण पाहिजे. पटकन कोणाला उत्तर द्यायला जायचं नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही. हा सर्वात मोठा बोध लक्षात ठेवा. प्रतिसाद द्यायचा आहे. ऐका, समजून घ्या आणि चांगलं ते बोला. तू असं बोला मग मी असं बोललो, असं गरज नाही. आपल्याकडनं चांगलीच ॲक्शन झाली पाहिजे, आणि चांगली ॲक्शन आपल्याकडे जशी होत जाईल तसं आपलं हे जीवन आपण आनंदाने जगतो आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणून आता थोडा वेळा परत साधनेकडे जाऊ. थोडा वेळ आहे. नाही 3:30 नाही, 3 आहे. 3 आहे, अर्धा तासाची. नाही नंतर ते घ्यायची मला. दुसरी कोणती नामस्मरण कोणत्या वेळी?